हॅलो मित्रांनो, तर लाडक्या बहिणीनंतर लाडके लेक ही सरकारने नवीन योजना आणली आहे. तर त्या योजनेसाठी काही वैशिष्ट्ये, काही कागदपत्रे, कसा फॉर्म भरायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका आणि बेल आयकॉनवर पण दाबा. चला तर व्हिडिओला आपण स्टार्ट करू. माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महाराष्ट्रातील महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत. तसेच आणखी एका योजनेद्वारे लाडक्या लेकीला सरकारकडून 1,01,000 रुपये दिले जाणार आहेत. त्या योजनेबद्दल आपण जाणून घ्या. महाराष्ट्र सरकारने मुलीच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक योजना सुरू केलेली आहे. लेक लाडकी योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते मुलीच्या 18 वर्ष वयापर्यंत एकूण 1,01,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुलीच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. लेक लाडकी योजना 2024चा लाभ कुणाला मिळेल, अर्ज कसा करायचा, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लेक लाडकी योजनेची काही उद्दिष्टे. नंबर 1. मुलींबाबत समाजात पसरलेली नकारात्मक विचारसरणी दूर करणे. नंबर 2. स्त्री भ्रूण हत्येसारखी गंभीर गुन्हे थांबवणे. नंबर 3. गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे. नंबर 4. मुलींना स्वावलंबी होण्यास मदत करणे. महाराष्ट्र लेक लाडकी योजना लाभ आणि काही वैशिष्ट्ये. महाराष्ट्रात लेक लाडकी या योजनेअंतर्गत खालील फायदे मिळणार आहेत. नंबर 1. मुलीच्या जन्मानंतर ₹5,000 रुपयांची मदत. नंबर 2. मुलीला शाळेला पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर ₹6,000 रुपयांची मदत. नंबर 3. मुलीला इयत्ता 6वीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर 7,000 रुपयांची मदत मिळणार आहे. नंबर 4. इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर 8,000 रुपयांची मदत मिळणार आहे. नंबर 5. मुलीच्या वयाच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75 रुपयांची मदत मिळणार आहे. अशा पद्धतीने या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मुलीच्या जन्मानंतर एकूण 1,01,000 रुपये देण्यात येणार आहेत. लेक लाडकी योजना महाराष्ट्र पात्रता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण केल्या पाहिजेत. अट नंबर 1. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. अट नंबर 2. कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे. अट नंबर 3. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. अट नंबर 4. 1 एप्रिल 2023 नंतर मुलीचा जन्म झाला असला पाहिजे. अट नंबर 5. अर्जदाराचे बँक खाते आधाराशी लिंक असावे. तसेच मित्रांनो, अर्जासाठी काही कागदपत्रे लागणार आहेत. तर आपण पाहणार आहोत अर्जासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. नंबर 1. पालकांचे आधार कार्ड. नंबर 2. रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी. नंबर 3. निवास प्रमाणपत्र. नंबर 4. उत्पन्नाचा दाखला. नंबर 5. बँक खाते पासबुक. नंबर 6. मुलीचा फोटो पालकांसह. नंबर 7. मुलीचा पासपोर्ट आकाराचा फोटो. नंबर 8. मोबाईल क्रमांक. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे? तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे. लेक लाडकी योजनेच्या अर्जात तुमचा वैयक्तिक माहिती, पत्ता, मोबाईल नंबर, अपत्याची माहिती,
बँक खात्याचे तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला आहे ते लिहायचे आहे आणि अर्जावर तारीख, ठिकाण टाकून सही करायची आहे. अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोचपावती घ्यायची आहे. महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024 हे मुलीच्या सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे गरीब कुटुंबांना आर्थिक मदत तर होईलच, पण समाजातील मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल. या योजनेच्या माध्यमातून मुलीचा शिक्षण आणि आरोग्य आणि सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जर तुम्ही लेक लाडकी योजना महाराष्ट्र या योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यावा. तर मित्रांनो, कसा वाटला आपला व्हिडिओ हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तसेच आपल्या चॅनलला लाईक करा आणि गरजू मुलींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांनाही या योजनेची मदत मिळेल. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका. धन्यवाद.